रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 श्री राम समर्थ। सौज्ञ जीवान प्रति उत्तरे जसे नास्तिका सत्पथा लाभिले समस्तान के नाम हे बोले दी। नमस्कार द्या ब्रह्मचंद्र मूर्ती श्री सद्गुरुती ब्रह्मचंद्र महाराजांना श्री सद्गुरुती आता दोन्ही करत होतो आता शरण घेतो आता जाऊया अज्ञान उद्वेगी बिली भारी शांती झाली पाठमोरी म्हणून हिंदी राम अज्ञान दुःखाचे माझी अंतपोट वैद्य करतात याचा संवाद राजराम फळी गेली या बच्चाकडे नव्हे मागे पुढे तरी शिकले जाणून तुमचे दारी आलो ते मिगारी साजी आपली तरी ठाकर होते काम देवबुद्धी दृढ प्रपंच विषाचे गोळे टाकून जीवरे दुर्धर स्कोळे आणते राम वासना तस्कर महाचोर दयाकडे बेजार विवेकी रुची विश्राम आशिने कल्पना तरंग अनंतमूर्ती वृत्तंग होती धरावे श्रींग ते पुराम अंकार पदोपदी वाढवून पाडी उपाधी सकळच कार्यासाठी पुष्पाराम आयुष्या पाठवतही जीव अत्यंत कटवी क्षणभरी वसंत नाही ते कृषी राम कनक मिळता मिळेना मिळता आवड शमेना त्याने म्हणे त्याची अनात्तम करत राम दारा पुत्र माया बसो मोय करती अपराध असो जगन्ता जगनिवास भारताचा राम कोठेपणा सकामर्पण इति प्रभार कुटो देवादी कष्टी करती राम कामक्रोधाचे तडाके अधर्माची पेरणीचे ऐसे अज्ञानाचे वाके गोष्टीराम जीव झाला परमगती समाधानाची पडली तुटी कोण निवारी सकळी शोधू लागले श्रीराम वेदशास्त्री बनली की आत्मारामी अखंड शांती परिचा रामाची वृत्ती मनबुद्धीचे बुद्ध राम जे कल्पनेची गौसना कैसे दावे त्या असताना काय भाकमी करणार त्यापुढे श्रीराम जो मागे न देई त्या रिचाची पाठ घेत आपलीपणाची नवल्याचे श्रीराम सगुणे गुण तो बाप मंत्री गुंतला जीव तैसी कोणावशी गो राम मागण्याची सोय नाही अशा तरी धरणे पाही परमार्थी हाती पाही बिडा अज्ञानी म्हणून निष्काम खूप काही क्षमेना अन्न देही मेना मागता पूर्वी जनुमाना काय म्हणून होत ते काम असो ऐशी झाली स्थिती दोन्ही कडे बहिणीचा मार्ग लाभले संधी स्वतःचा श्राम म्हणून आलो थांबतो दाता एक पूर्ण आतो दातृत्व असे कल्पना बोलते सांगून श्राम हे शांतीचे गौरव वेदांताची बाहेर वास्तवाचे गौरव सुपैले वस्तीचे नाव नाही जाती या अष्टांच्या अर्थराशी राम प्रपंच परमार्थ दोन्हीकडे छत्रचा लोक सत आहे तुझ्याकडे थंड देही विश्वासराम चरणी घातले दंडवत आकाश चिंता नको करतो पदरी गेले समर्थ राम ऐशी गुरुमाली बहुतान रागी पाळली अर्थमाध्याय कशी आणि बुद्धी राम त्रिविध प्रकृती बोलते से मानवांत जाती अज्ञान आस्तिक वेदांती हटली राम कोणी व्याधीग्रस्त झाले कोणा बुद्धी कुशाळले कोणी उन्मादे भरले निंदा करती गुरुजी राम नर रूपे श्री मारुती अवतारी गुरुती त्याही घरी सिद्धी उच्च साधे मिळवी राम ऐशियांची होता पेटी तापत्रयांच्या सुद्धा गाती समाधान पाठी मुठी राम मुठी वाढले राम जितके गर्दी चमत्कार विस्तार विवरण गुरु सोडे फारच आनंद इंद्रिय असता गुरुराय आनंद गती चरण सोयी बहुत उपाय गुरुसेवा करून राम साधू ऐशी पसरली किती कोणी एक अधिकारी मंदमती अधिकारी मध्ये उन्मत श्री संत राम उपासित भाविकांची ढोंगी समर्थनांची सर्वती श्री अंतरे मुनी राम तेव्हा त्या बुद्धला वतोता वडला परत शांती देखून करा ज्ञान राम मग बोले समर्थांची तुम्ही साधू आपणासी तरी भविष्य सांगा मसे तरी सत्य माणूस राम महाराज बदलतील त्या अन्वागण आम्ही गोसावी अज्ञान राम नामा वाचून आण भविष्य नाही आम्हासी राम परी तुमची पूर्वीला अर्थ होती भगवतो परिसात करून राम 10 वर्षाची मुलिका रुपये जवळली देता जन समस्त पाहती कपुता गुरुमहात्म्या राम आजपासून 8वी दिवशी बालकी मृत्यू दोरी आणि 15 दिवसांनी तुमची गाता मरेल असते राम ज्या कारणे उन्मत झाला असी तो अधिकार इजवलायशी दुबरीशी चन्नासी दर्शन पश्चाता विश्राम
सहजली रेवंती गोष्ट राव म्हणी खोचला खिच वरीवरी हास्य गेलं शिवश्राम तो 18 दिवसांनी होळी होऊन गेली. पालखी गेली म्हणून ती बुडाळी विसरला लाचेचा आला अधिकाऱ्यांचा रोष झाला. मग पश्चातापलेला श्री मिलिकाई श्राम ताळी ताळी गुरुराया अहंकारे भवलवाया आता मुख दडवाया ठावली तोपरिश्राम तू दिनांची मौरी तुझी शांतीची सौरी उपेक्षा नकरवी बापा श्रीराम श्री गुरुजी यांची टाळत भोगोजी वासी नगडे जाणे शेती जोशनाय तुम्हारे राम होणार ते होऊन गेले मला राम बोले साखरे निवारे सगळे नोकरी राम गुरुजनी सदा विश्वासनामध्ये राखून दिवस योगता वाटीत राम महाराजांची झाली की ती प्रत्यक्ष देव मूर्ती अर्पित करणे गरजे राम भक्त राम तेथेच अनेक प्रकार घडला तो गुरु विस्तार चित्तगुणी आधी समुद्रा विश्राम गुरुपता बहु पुरसे विधाजवळी विषयाची जाड गुरुसे विदस्ताजड स्वरूपश्राम गुरु कसा वर्ण्यासी बुद्धी रामासी वंदनी त्याची शरणासी बोलिता ते बोलणे राम गुरुभक्त झाले फार नित्य गर्दी नाम विजर हाती स्मरणे घेऊन सार जप करती माता श्रीराम त्याचे विप्र होते बोधो राम नाम जपती तिथं परमाभियानी काही बोलले राम आम्ही वेदाधिकारी ब्राह्मण सदा करावे वेदाध्ययन शूद्रे करावे नमस्त उदित श्रीराम आम्ही श्रीवर्णासी पूजा आम्ही ज्ञानी उपसत असतो बोलो की देव तुझ्या उदिते पाविश्राम शिष्यवदित्य अंगागुण ज्ञानी तुम्ही अधिगण ज्ञान चिन्हे करा गगन शब्दनाम समेश्राम काम क्रोध अहंकार रहित बाहेर करो वैराग्य करो अन्नार्थ विग्रहित करत राम वंच गुरुकी धोरणी पदता मी ज्ञानी ऐसे बंदितानी का सांगा श्रीराम वेद पुरुष नारायण जो प्रयासी प्रसन्न तो पूज्य सकला रघुनाई सांगेल के श्रीराम वेद वंद्या मासी करी करता पाहिजे पट्टाची आहार बिहारण्यावासी अधिष्ठान त्रिज मंत्र सामर्थ्य तारे ज्ञान होई शुद्ध बरे तरी सांप्रतिक बारे सेवा प्रतिराम शक्य तितके करावे सुलभ नाम जप जावे ऐसे गतरे गुरुदेवी नाम प्रिय देवासी राम नामे गडे भगवती नामे ज्ञान प्राप्ती नामे धुरेसाची बघी सज्जसेन सांगत राम वेदारंभी हरिनाम दलित साधन हेची परम सुगम असोनी दुर्गम भगवती होते श्रीराम प्रीती नायक गुणी उपासकी तयार अग्नी शास्त्री होते तो फळा ते गती मोहिंदाश्राम एकदा राम मंदिरात महाराजांचे दर्शन असतो शास्त्रीयास करी मातो धावून घेते ठाईराम तुम्ही प्रश्नविले ब्राह्मण उपदेशिता नाम सुन अनंतारे बली गुरुन ऐसी गुरुदेवता समर्थ पद्धती नाम प्रताप गळे तुम्हा व्याप उल्हास नगरा संत राम ऐसे पाहिले बोध म्हणून गेले ग्रहात तव कृपेची मात श्रोतजनी प्रथा विश्राम एक प्रहर राहता अशी मोठी नाव विचारी इंदनसे गाव निश्चित विरोधी खाली वैशता हात दोन नाही आवरता याशी कराय करा विशेषता बुद्धेगी दडले श्राम परी हे बलती राम राम हा साधू नंदीचा दोष म्हणून शोधितालय राम ब्रह्मचर्य महाराज राम त्यांनी आणून ते करुणा फाकू लागले कृपासागर त्रिदेवले वस्तिके विराज राम सहज लागली समाधी हरपल्या दिवाची गिरी शुद्धी बंधन करी क्षणाक्षराम अनुग्रह दीक्षा निंदकावर कृपा केली नाम सत्ता दावली समस्ताची श्रीराम इति श्री सद्गुरुरामपदे दशमा विद्यांतर प्रथम समासा श्री सद्गुरुरार्पणस्तु श्रीराम समर्थ श्री सद्गुरु श्री ब्रह्मचर्य महात्मा जय जय श्री जोगात निव्याना शरणात जगावर विश्राम गोतोले हस्ता गुरु भाऊसाहेब जवळवे गेलो करोडगिरीचे नक्यावर होते श्रीमान परी रोगराम कोटी पुत्र संतान नाही म्हणून चिंता करती भाई महाराज श्री गंगाबाई समोर विश्वास राम उभयता आले दोन बऱ्यासी सद्भाव विपूजनी गुरुजी सत्संग गती म्हणून त्यांनी कृपा श्रीराम देह व्याधी गाजलो संतान नाही म्हणून परमडो संपत्ती असून मुकलो संतान श्रीराम रात्र निनवाय चिंता तो बधी ठेविला माता आता तारिता आणि माता तुझे राम गुरु राम ऐसे करता विनंती सद्गुरु शुद्ध भाव पाती कृपा करेल बोली चिंता काही नका विश्राम हे जे राहावे भजानी राम प्रसाद सेवनी सर्व काळ भागवास म्हणे श्रीराम नावाची राम तोची निवारे सर्वता पुत्र होई नको चिंता राम जने विश्वास जाऊन ते भक्ता श्रीराम उभय जाऊन संतोषे विश्वास सेवा करत राहिले महाराजांचे स्वागत राम प्रातःकाली उठून मंदिरी संघा संभाळणं काळ करती गुरु मुल्या राम पंचारची ओवाळची शरद घेती
उच्चता मुखे गाती मुक्षता मुखे नाम वदती प्रसादवती राम जो सदा राहे पथ्यावरी तो मंदिरी काका बाजरी रोग गेला देशांतरी गुरुपुरापदाचा पांडुरता मावळी शरीर गांधी सती ठाली कंता गरोदराणी सेवा करते व्यक्तीनेचा इथा काय तो चला पडी उलटे पायचा जन्म सद्गुरु दित्याला द्विजशेषाचा पिता आणखी ग्राम म्हणजे बोलणे दिले मेते बापो पाय सरळ होता सरता बापो रामकृष्ण विश्राम करिता करता रामसेवा मुलगा सरळ झाला तेव्हा मग आनंद काय सांगावा तुम्ही किती बोलता तू देवांचा हे देव आम्हा भेटलासी गुरुराव सरे चिंता सर्व विश्राम नाही ज्ञान नाही भक्ती नाही जगत संपत्ती अज्ञा दुर्नियती उभा जातीला विश्राम निरोपदेती उभयतांची विसरू नका श्रीरामाची जयलोकी नांदा सुखेची अंत्यती सत्ती पावलश्राम गुरु आज्ञा घेऊन गुरायचे बोलतात तसे पुढे श्री गुरु शब्दोद्धारणा गेले आत्मिक श्रीराम आम्ही यात्रेशी जाणार आहे उदता गुरु शिष्य शब्दा निघाला पार पुरुष आवाज राम समर्थ गृही दासुकुबरा तिथे उन्हे काय पडणार समुदाय निघाला फार राम नाम करतो राम शक्य 1827 सद्गुरु आले प्रयागाची वर्षा ऋतू श्रावण मासी शब्दाय राम तीर्थकृत्य सकलू करून कराव्या विरताना नौके भाजी आरोहण करते झाले ते समजराम मध्यभागी नौका करी तो जुलुडंब भरली आणि भोऱ्यात सापडले अकस्मात जाऊ नका राम मकरला कोण मुस्ता जीव जीव सुरावती आकार ओला करता राम पाणी अपरंपार भरले माणी उपाय झाले पाडते पुरते घाबरले का शांती शांती गुरुची अखंड शांती सकल लोका शांत वेदी म्हणतात तारी लोकवती भेदगा स्वतेला पवित्र आवरी बुलेला आणि बुलना रंगले सकलही गुरु लागले उसने अवसान अपनी श्राम सुदासनी गप्पा मारता होत धावी समर्थता प्रसंगी कसली टिकता सारा व्यास संतोष राम भजनाचा करता वेगळं दक्षिणी नावका झाली तिरो जोगपादी चमत्कार सत्य सारून श्राम श्री कृती नाविकांची तुझी नौका आणा वेगेसी चिंता न करावी मासी समर्थांचा पाठेराखा असला तुझी नाव परत ही नाव बोली असून निश्चित लोक पाहत रस्तो उभं तरी तुझी नाव एकत्रित एक मत ठेवी चला म्हणजे समस्याळू एक असता समस्त माणसे आले अशी त्रिवार सोनी गुरु मावली चरणा जी पक्केना पावा चरणी लागता आनंद जगी मुक्त कापशी पडेल वेळी चरणी करून गावी प्रत्यक्ष दूर राहायचा सकळा अशी आनंद झाला आणि प्रभोग गेला काही संवादातला किल्ल्यावरून राम कडेचे त्या गुरुवरती नारायण रार्था करती कोणी पुष्पा माला गर्दी कोणी करती दंडवत राम निंदकामणी बसता होता गोरोबाईसाठी साधू बोला देवस्वरूप नाव कला म्हणून टाळी देतात राम तो इकडे काय झाले ग्रामाधिकारी शोभले उपाध्यायाशी धरून नेले किल्ल्यावरून राम तरी नौका खुर्ची होती तो तरी हाकाडल्या कशी गुन्हाकडा तुझी आधी आता शिक्षा होका विश्राम तया उपाध्यायाचा सुतो महाराजची प्राप्त धोरणी गेला मग दादा अजानने घडला व्यापार हे जाणती गुरु कृपा करून देणार तारिताजी गुरुराया श्रीराम अभय देऊन ते अशी चुकले उपाध्यायाची गेलो कर्नाटकाची जागृता दान धर्म केला बहुत गुरुपदानी सांगत करतो ते झाले आपले तो उत्तर दिसला पूर्वी एकदा काशीत गेले ते समी आपले ढोबडले महामारीने राम किती पडती किती कमरती होना मिळे मुठपाती महाराज चालल्या मार्गावरती एक भिकारी मुक्त दिसता धियेचे ताणी पुरं रडून निकोर गोंधळ तर पाणा उजळ करी धुणे इस्लाम पाहून त्या बारणाची दरिद्री दयात झाली गुरुमूर्ती म्हणती काय झाले मावलती हाका बोलणी विश्राम शिष्य सांगती ते कडी ही तो असे उद्धारी सद्गुरुवरती चितारी राम तीर्थना विश्राम तीर्थ शिंपूर्णी अंगावरी बोलते मावली सत्वी बालका घेऊन अंगावरी विश्राम ऐसे वदता गुरुमडे तिजोतोनी सर्जाली लोक पादा बदल थावली बालका केतकडे श्रीराम विश्वे माटे सगळ्यांची धन्य साधू तिजोराशी मार्मी नवे कृतीची श्रीराम कटी मठी जतन भरले ते तो बातमी गेले चेतन शुभातला श्रीराम असो उपाधी होईल होत म्हणून घाले चोरितो उद्धती अनुभग्राम मधमेशा साठे उपनामे न्यायाधीश अधिकारी विशेष सेवान परिभूमी दासो पुटले श्राम चैनसे दिनशेषता खाळती पत्त्यासी औषधी शिवाजी की दुकान श्राम उपाय करता सकले परी अनुभवी रहे तो भाग्य बटे प्रले राम तीनच्या आशीर्वादी व्याधी आली मुनी दैला उदय होता आजीनुनी अंतकार श्राम येणे प्री गोंधळाची बाता आले करती केली चिंता मंत्री उतरवता श्राम कर्नाटकी वस्ती ज्यांची उतरवता बहुताची वाटे अवती प्राणी गेल्या काळी श्रीराम क्वचित काळी सर्पान क्वचित काळी भयपान दुःख भोगी रात्र श्राम उपाय करता करता थकले दिवस व्याधी प्रबळे तो अकस्मात शेवणी विटे ब्रह्मचेतन श्राम महासाधू गोंधळे केलो
केवळ ईश्वरी अवतार करायचे दारा वर्तणुकी अवतरे राम व्याधिग्रस्त बोधयती कृपसदा मुक्त होती तुम्हीच अभिषेक गती आदिहत श्रीराम परसुनी आयसी वाणी वाटे अमृत पटे सोनी सत्वनिकारा तुम्ही गुरुभावाला कोणी महाराजांना होती गेली भोजन पात्रे झाली तो भट्ट जिती स्वारी आली त्यावरती समर्थ पद्धती विप्रांसी कशा सत्र बोलण्याची विप्रपदे विप्रेसी अन्नविरे श्रीराम अन्ना विनय प्राण जाती अन्नपदाती स्वाप्रती भारती श्राम ते दिनी अहोरात्र शूर उतरे सर्वत्र उगते माये प्रारंभ तया राम श्री गुरु समय राम प्रसाद दोषनाय भीते सांगून लभलाई सेवन करा विठ्ठाने श्राम भीत भीत पात्रावरी बसला श्री भी म्हणे राम बहुतादी शांता गेला अत्याग्रह तृप्त गेला तरी पासून गेला जनकृपा श्री राम मोरगिरीचे भक्तजन श्री सन्निध येऊन विनती प्रेमे करून राम संश्री राम बहुत दिवस विनता कृपा उपदी गुरुनाथा जाऊनी समार गुणता राम भक्ती गुरुकरी गुरुभक्त बरोबरी करुणी मस्तकेचे दाबले घनाशान राम गुरुंची कीर्ती बसवणे संपत येता मुक्त करून सद्गुरु राम ऐशा आनंद व्याधी गुरु अमृत गीता होय चित्ता भाग्यवंतारा विश्राम साधकांशी बुधामृत वेळ असमृत त्यांच्या नामे शोधे चंद्रप्रसाद राम अमृत गुणका मुख्य जाणं समर्थमा अर्थ नमुन्याचे कारण विस्मृत समाज शिकवणं अभंग वचनाने दसराम आचार विचार स्त्री धर्म साधका बाधक धर्म यांची करणे करुणार्थ गुरुजीचा मुक्त सारस धर्माचरण जतन गुरुजी नाम सुन करावे अगनाशन स्वस्वरूपा पावे राम इथे श्री तुलराम प्रदेश मातंग समासा श्री तुलरार्पणस्तु श्रीराम समर्थ श्री सद्गुरु श्री ब्रह्मचंद्र महाराजांना मागले श्री तुकाराम अनुग्रह पावनी इंद्रिय आली गरवली तेव्हा येथे अवस्थेची भावनी विद्याने फक्त झाले श्राम हिजाबाईने अभियुक्त कैसी झाली प्रदान घेतो त्याचा इतिहास मिशंत सुजनी प्रदान हिजाबाईचा पती लागला करून अमराती हिजाब नेमून गली श्राम भावनी याची विचार साधोत्तराच्या म्हणजे ऐसी आकांक्षा भूमी सेवा करी श्राम एकदा भोजना बसते पाहिजे साईजी मेरे स्वभाव त्याच्यामुळे राम आई सामने विदर्भाला मिरच्या कुठून लाडूवाला पाते आणून घातला पुनर्पी होई दुड्डी बाहेर तो श्राम स्वस्तपणे भक्षण केला म्हणती आणि त्याला पुनर्पी भक्तीला हा होला राम मरी म्हणे हा दुर्दो राणी म्हणे असे भ्रमतो तू बाज घालला असेल तर भगवती श्राम एकाडे काढले रक्त घेतो पाती आम्ही घालतो सद्गुरु सहजानंद तो ते खाऊ घाला पाहून झाले घाबरी गावनी अर्जुनी अज्ञामितारी झाली बाळागुरु श्राम स्त्री बुद्धी अविचार अभिलाची दयासागर पतीस करता समाज दोघी बहुजकात मिरवणी होऊन संत या कारणाने कर्म झाले या स्वामीचा साधूची खारुणी खारे केले सुताची म्हातरे यमृती झाले दृष्टपाती म्हणून श्राम यपर दुःखाच्या राशी दिसो लागल्या अविनाशी आता गती कशी सांग सर्वज्ञासराम आत्मानी मी चानाळे दाखवतात ते म्हणून तरी सदुद्देशनाचा इतराम आता ही दयासागरा दोषांना मदत करा तुम्हा वागती असरा मिश्राम बुंद सुंदुनी आगडे दंतप्रायजनीमुळे दयासग्र वरती वेळे शोभन करावा श्राम अनुताप उपद्रा मोठी तेव्हा दोष केले पाठी अभय तिथून शेवटी सत्र लोकावरी श्राम हस्ते दुर्णी उठली करून शांत गेली त्याची पासून निर्णय झाली श्रीवाम जिजाबाईचा पती देता जिजा माऊली कन्या कार्यशमती सेवा कधी शिविका काही काळ त्यांचे जवळ वास्तव गुजाळ सेवोनी बुधामुक्त ज्ञान झाले श्रीराम एकदा कुंभार योगी कोणी साधने अटले म्हणून आशंका काढती फिरवणी कष्टमूर्ती होता श्राम बहुत साधू शोधले कुणी समाधान झाले तो कोणी वर्तमान घेतले ब्रह्मक्षेत्र सत्क्षेत्राम तेव्हा धावतो ही जाईचे ग्राहतो तो म्हणजे की ते राम दुर्णपादी म्हणे काही ते साधुत्वाचे लक्षण नाही स्त्रिया चरण दोन्ही पाहिजे योग्य राम ऐसे म्हणी आणून एकदा फळाचे धुनी तेव्हा समर्थांनी ऐकून बोलावला राम अहो त्याची युगजा आला होता कोण का जो पाहू पावकडा म्हणीचा भावगंगा हे पाहून योगी तुझला ताकद काढून पुढे गेला जनमंदिर जमीन काही वाचा कागदा 18 पटनांचा जाणवत म्हणे सुरू तो होता एक प्रश्न तिला आज्ञा होता होता सद्गुरू गुरुवर पूर्वती का
योगी साधकस्ती बोले बहुत देश शोधिताले महान महान नेते ते काय श्रीराम परीक्षा से दुसरी तरी तू गेलं घेसी आज्ञा होता तैसी श्राम एका मागून एक प्रश्न सोडून तरी समाधान योगी आनंदित होऊन चरण धरती जायचे श्राम श्रीमुखेचे ज्ञान होणे सज्जन साधू शिरोमणी मानवाची नवीकरी सत्यस्वरूप दाखव त्यांनी तुमचा प्रसाद लहान बोलगे बोले विषद तो राशी नावाद करता समाधान राम साथ नवे मार्गणी म्हणून येला चरणी सत्यस्वरूप आवाज आणि पायी घट्ट मारी मिठी झाली धरून उठला आनंद सोहळा गाऊन केसने गेला समर्थ घेतला योगी म्हणे माझे गणी विकल्पाला होता म्हणे संगती कोणी समग्रे समयता अग्नि राष्ट्रीय भूषणकरी संगती राहून निर्वासकडे अशा ब्रह्मचारी कश्री कुल झालो राम ऐशी सुत्री बहुत वर्षे उरीचे न धरित अनुतापे होत युगवर्तराम विकल्पे युगभ्रष्ट केला त्या बोधे छंदविला पुनर्पै साधन मुक्त झाला धन्यराम ते काळी गुरुवर एकांत प्रिय बोधे फार होईल प्रसाद कोणावर राम राजे जेव्हा जगा तेव्हा लोकी प्रकट झाला प्रसाद होत आता त्याची त्या अवताराचा सांगली येथे सरकारी डाका खात्याचे अधिकारी गस्त होते सदारी परिगटे शिवराम विष्णुवंत गरगर नामे असती विषयवर करुण्या करतार ग्रंथात आम्ही राजेश्राम विष्णू भक्तांची आली तरकी नाव परी वैष्णव विद्येची वैदिक जिल्हा नित्य करती पार्थिव सुद्धा ध्याती उमारमण शिवभक्ती करती गणपरी हरिसिंह राम हातो शिवभक्त परी विष्णुभाव देतो जागण्या गुणातो कुपाष्टी भात्या एकदा त्या दृष्टांतरा स्वप्नी पूजेची बसला शिवाली शंकराला पूजेचे प्रेमाने श्राम तेव्हा कास मधले मागवणी प्रकट झाले गुरुजी ग्रस्त पाहिलंच कोणी म्हणे कोण सिद्ध पुरुष राम चौकडे भागली प्रभा दिव्य पुरुषांची चौका का परमानंदाचा भागा रामलाची सवासी राम पायी खेळावा रत्नसंत कंठी तुळशी माळा शोभतो उद्रा रामणा वांगित पादाचे प्रेमाने श्राम कपणी पुरुषांचा पाळे झुकून शोभला जुली काशी राम राम हाती स्मरी तुळशीची झोळी गतीची उभी स्वतांचे स्वर्ग श्राम विप्रभा कर जोडोनी समर्थमती आणवणे तुम्ही शिवभक्त तपोनाली बरी हरसिंहता श्राम हरिहरा वेदनाई शरीरमती गती पाहिजे आसपास शालिग्राम राम विष्णूचे करिता पूजन शिवैल सुप्रसन्न ये विषय संशय मन कदापि ठेवू नये श्राम हा जीवन म्हणितले अंगी रोमांच सराले नेती अंताश्वरे तुझी शतपटीला श्राम संत भुजावे आरती देव सारावे प्रत्यय भक्त वाक्य द्यायचे आठवडीचे काही श्राम तेची साहित्य घेऊन विजय साधो शिरोमणी पुन्हा भेट होईल म्हणून गुप्त झाले त्या दुसरा विप्र जागृती झाला सकला दृष्टांत वेगळा शालिग्राम पूजू लागला महापत्नी राम परी अंतरी सिद्ध ध्यान लागले सदा गंधान पुरपी देईन दर्शन हे वाक्य राम सिद्ध साधू येता कोणी दर्शनादायी धावणी नाना क्षेत्राची पाहुणी स्वप्नीचे झाडू राम काही केल्या आढळणार तळमळ लागली मला सगळा सांगून खाना खुना तुसे ऐसा पाहिला का साधू राम तो कोणी त्या गदले पंढरीचे म्या काढे बोलतोलेकर महाराज बोले राम मंदिरी वाचला ते राम शेवटी गाडीत बसला पंढरी क्षेत्र पावला विठ्ठल जनी लोटा सस्तू भेटे विश्राम शोधले राम मंदिर देखील नाही अश्रुपुर आनंदाचा भरला पुर मददिना धर्मचा तेची रूप पाहता नाही चरणाले अश्रुनी प्रेमे हत्ते कृपाणी बोलती सारी राम महातुर शिवभक्त शिवासी आवडते अत्यंत कलियुगी ऐसे सुद्धा भेटता विळासी राम शालिग्राम पुस्तकी नाही का सदै स्वप्नते शिवैष्णवी गजी पाहिली विकास म्हणावे राम जे शिवासी निंदिते हरिसिंह आवडती तैसे विष्णूशी निंदिते ते आवडते श्राम असो गण प्रसाद देऊन केले तरी समाधान शिवविष्णू पुण्य सांगते सगळा श्राम जेथे राम मंदिरे स्थापिली तेथे शिवालय स्थापिली सिद्धारूढांची बेली झाली ते सगळे त्याची गती राम कर्नाटकी हुबळी श्री सिद्धारूढ दुसारी एकदा श्री ग्रंथांची केली झाली त्या स्थानाची राम समर्थ शिष्य राम नाम गर्जती उच्च स्वरे ब्रह्म सिद्ध शिष्य शिवनाम गर्ते राम दोघे उपदेशी सकलांशी भेदनसे हरिहरासी दोन्ही एका वस्तूची पाता भेदनसे राम असो ऐसी गुरुमावली भोतांचे लाभली महत्भाग्य फळाची आली तेथे झाले श्रीराम इति श्री सद्गुरुराम दशमाध्याय तृतीय मासा श्री सद्गुरुनाथ श्रीराम समर्थ श्री सद्गुरु श्री ब्रह्मचंद्र महाराज विष्णू सद्वे सखी सगळा संगी विभूती आता प्रताविधी सुरताश्राम एके समीपची कामासी गेले शिष्यग्रासी गेले पाहून भक्तीची मोर्चा झाला श्राम यात्रा भरली विशेष
फक्त धावती दर्शनाचं प्रसाद होत असे बोचन आपत्ती इपडी जन काकोती होणं काकुण समर्था सिंग करती भाव भक्ती श्राम ऐसा झालेला थाट महान साधू म्हणे गोपाट नास्तिकांचे कर्ण कपाट बोलून श्राम तवते ते कृष्णाजी पंत असती उपनामे भागवत ते अशी कली मात भगवत भक्ते जाणून श्राम म्हणी म्हणती या युगात एकही असे आणि भक्त धृत म्हणतो सत्य भाविकांचे श्राम तरी बाहू याची स्थिती कैसी भक्ती कैसी साधन संपत्ती कैसी श्राम कौतुक बहादूर पूर्ण सकली गर्दी पूजन धारा प्रेने नैवेद्य जाऊन चर्चकित श्राम भाविक उत्साह श्री माय बहिणी नऊ गर्दी हिराण्यने अर्धा कशी साय मिळाला समोर श्राम फी कवात धरले कोणी छाया गर्दी शब्द दोन्ही कोणी खणावा घेऊनी मस्तकी धरली भक्तीने श्राम दर्शन घेता बहुत जन प्रपंचकार आणि गती गण जपा वाचुनी परमार्थ लक्षण एकही दया दिशेना असलेला अंतरदाननी शाणे उगास पाहती देणे वाले भाविक अंतशेतकीने उपासना करीसला शाब्दिक अंती उत्पन्न मास्तिका साक्षात्कारानं दुबळे वैवधगण भरून नाते किसराम प्रेक्षकांच्या इशाराने भागवत तृप्तने पाहती अंतर्दाव्या अनशक्ती दाचने संतोषा विश्राम म्हणजे येथे वैराग्य लक्षण काहीच नसते मंत्र तंत्र वशीकरण काहीतरी असे श्राम पुण्य पुरुषा बरे समस्तांशी बोलू लागले दुर्दपणे जन भरलेले वय वैचारून श्राम गोड खाऊन ते मात्र दोन उलटा भार झाला उगाच भोवताला काय काय आहे तुमच्या पाशी राम काय आहे दुसऱ्या पाशी दाखवावे सत्र मस्ती तरी नाही तरी अडंगा परीक्षा बंद जाणून सद्गुरूंची समाधान म्हणते हा बेडकी ब्राह्मण यावेळी राम समर्थ पद्धती पंतासी दाविता द्याल काय मनसी पंत पद्धती चरणाशी अर्पण देह राम वैतांचा संवाद झाला परी संशय नाही गेला दुसरी वाचला शिष्यावरती अशी राम परी ते यांचे कपाळ होते होते एवढं सद्गुरू समजले आणि या पद्धती याविषयी राम पुन्हा करते उलटून गेला सद्गुरूंनी हस्त केला मस्तकाचा शिळ गेला तक्षणी त्याशी राम तुम्ही विवेकी परीक्षा करते आमचे बोध राळते महाराज मध्ये त्या ते राहिले की राम मस्तक श्रीराम पंत मंदी श्रीगुरूंशी येणे नव्हे समाधानाशी मंत्राशी दुम्मावाशी साधुसत्ता नव्हे श्रीराम समर्थपती त्याप्रती सद्सुलता कशी असते सांगा तुम्ही सर्वांना मी विवेकी ज्ञानपोसराम ऐसा झालेला विनोद बहुत झाला संवाद नाही झाले चित्तशुद्ध विकल्प काही जाण्यास राम तब समर्थे उग्ररूप धरले इतरा संभजी वाचले पण ते अति भरले पळून गेले उहाळी राम समर्थ बदलती शिष्याची काय झाले भागवतांशी करून या नामस्पाशी शब्दाभिषेक राम शिष्य निघाले त्वरित अहो थांबा भागवत हाक मार्गी तुरणात क्षण घेतले राम भागवत मंदी नमस्कार प्रत्यक्ष मारुती अवतार मजला नोईर समर्थापुढे राम भीत भीत पुढे आले तिथे संवेरूप देखील शरीर चरणी लोटले अष्टभावता राम आपण साक्षात हनुमंत अज्ञाने मिसालो उठांत तारी तारी श्री गुणात देह सेविसी अर्पिलास राम अनुग प्रसाद देऊनी वदती रहा सुखे सदनी अखंड नाम स्मरतादनी आमची सेवा करील राम राम नाम ज्यांचे चित्ती तेथे नित्य आमची वस्ती वियोग नाना कल्पांती सत्य केले राम असो भागवता वाढती स्मृत घेऊन गेले समाधान तैसे श्री राम दर्शन बाळकुवासी कुठेच राम श्रोते वदती जी कथा कैसी झाली सार्थकता सविस्तर सांगून चित्ता तो शिवाजी आमच्या राम गुरु कथामृतपाना तरुणी तवशीले म्हण परी आणखी श्रवण कुठले श्रीराम वक्ता बोले उत्तर कृपा करील गुरुहत क्षण राहावी तर गुरुपदरी श्राम बालक बाबाचार्य सदाचारी सत्वकित्तम श्री गुरूंचे भक्त परम श्राम सप्तदिन पर्यंत त्यासी नव्हते बोलवत अंत समय झाला परत श्राम जवळी जाऊन गुरुवाळती सत्यवती राम नाम राम तो शुद्धीसाला वंदन करी गुरुतला निर्वाणी विनदासाला कृपाकराम अंत समय महाग्रहण जन दुःख त्यावन फिरफिरून आला तरी श्राम श्री गुरुदेव तरी हस्त ठेविला मस्तकावरी ग्रंथी वेद होऊन सारे राम दर्शन करे श्राम राम नाम हे मुखी सिद्ध कमा वैकुंठ की जय ठेवला गुरुपादी धन्य भाग्य त्याचे राम ऐसे गुरु कृपा गण त्याची गुरुमात्य जाऊन सकला गण ह्या स्थाविला नामतात राम नीलकंठा गोवा कर्नाटकी जेव्हा जावले स्वर्गलोकी ओटो बोटे सारखे वाप्याचे होती राम ते नसता चेतना चैले चालले जाना अभ्यास विगुदाना देशदाना त्यावेळी कृपास राम अखंड नाम स्मरावे ऐसे घटले जिने ठेवे क्योंनी तुझे कैसे भावे श्री राम सद्गुरु नीती ते असे अखंड अंधारियांसी हितस्त असते त्यापाशी वदती नामायका विश्राम
नेहासी लाभिता कान सूक्ष्म विनाश गुण वदता आपण दान गती श्राम हे राव मनसा दिशा एकही नामदार परिरक्त विदिता जराती दुख श्राम दया परिसर की गती सद्गुरु ब्रह्मचर्य मूर्ती गोतोले ग्राम विवास करती श्राम सदिष्टा करती ऐसी दर्शनालय गोंदोलेसी विनंती करती गुरुपाशी व्याधी विडाज वरसना त्याग्रवी नाम जप करून निषेध जाप ऐसे भोतांची तपक ते दुसदाम अप्पा साहेब पटवलन विरह शशीलवान कागवडकर जगदंबवन राजपती श्याम काकडकर रामदासी येती त्या दर्शनासी रामनगरी आयुधीची होती तेव्हा समुद्र राम अनुग्रह प्रसाद देवन सुखी केले सन्मान कृपा श्री पवन संग्रामा पाठविले श्रीराम गुरु संगीत गुरुशाप भक्त होता है तिताप सत्वरज धर्म पाप प्रागट बोलागे श्राम देह स्मृती उडाली इंद्राशांती जमून गेली माय जनी जेवून गेले श्री गुरु तुतांचे श्राम श्री नरसिंहवाडी क्षेत्री सेवा करती दिन रात्री दृष्टांत ते सूत्रांती तारक तुम्हा गुरु आहे श्राम मग गोंदवली से आणले श्रीचे चटणी घातले तुमचे बालक कुमावाले महारावतार श्राम समर्थ बदलती संगी राम भक्ता में नाही नव जाप लावून समंत्र विश्वास श्राम ब्रह्मदेशवाती गण त्यावर येती साध गण हो शांत होता होता जाण वचन राम पुनरपी सेविता चरण वासना जाय मिळून सत्संगती पापक्षण होऊन गे राम आता श्री गुरु टिकाज्ञ याविषयी दृष्टांतन सांगून हात द्या गुण गर्व राम भटकी गुणी लोकांची काही तसबुद्धी रास्ती दुर्ग वस्तूच्या विषयी तुझ्याची थकून श्राम काकाळी जाय समर्था पुढे नेमके जाती जोराकडे वदती हे काय करता वेर पावरत राम वस्तू द्यावी आम्हाबाची आम्ही न जाऊ कोणाची यापुढे राशी सोडून द्या पेशराम नेमकाची सांगती गुण आणि बोध करती गण बहुतांची जवळी गण पुण्यक्षेत्र वैश्राम गामुकांची तिजगती सद्गुरु तपस्तेजा पडती बुद्धीस होय उपरती संत संगमात्म श्राम सहस्त्रावधी स्त्री पुरुष नांदती गुरुशायस घनशे द्रुपतीस शिराय तपस्तेजी श्राम नेमकाची सांगती जगो नेमकती दर्शती पाप नेमकाची सांगती संकल्पया त्रिविध जगाची श्राम परी कोणाचा मान कधी न करती जाण ज्याची ज्याची सांगून कोण सुमार्गाशी लागली श्राम आईशी असती भोगता नित्य घडती कोण घडता परमार्थी वळवाय चित्ता फक्त दिशा लाविली श्राम तपस्तेच्या आजीकडे न पाहावे मुखाकडे नास्तिकांचे मस्तकपणे नम्रोती गुरु श्राम हठयोगी कर्मयोगी वेदांतवादी विरागी प्रयत्न प्रारब्धावगील नाना बंधनात श्राम नित्येती गुरुपाशी निंदा शुद्धी कराव्यासी काही शंका पुसण्याची गुरुधामी जाऊ श्राम नाना उपकृता भेटून सकलांचे गती समाधान गुरु आज्ञा सत्ता मना श्रीराम आत्माला अमृत राहावा आणि विश्वात्मा उडवी घ्यावा हे विषय दाखला बाबा सद्गुरु लिली माझ्यारी श्रीराम इथे श्री सद्गुरुरामध्ये दशमाज्ञा देतो माझा श्री सद्गुरुनाथ श्रीराम समर्थ ब्रह्मचर्य महाराजांना ओम नमो विष्णुरा विष्णुराला का विश्वेश्वरा भक्ताला जय परित्रा निमरणा एकदार्थी गुरुजी झाले पहिल्याच पाचारी फिरत असताना दरवाजे घेऊन काम निष्ठा लागली म्हणून माझे गेले तिथे निर्मळवाणी भाषण रोजला तेथे एक सद्गुरू बसले होते अंतर्भागी ते समाधी उतरली की बाह्य प्रतिशिवाद श्राम सदी राम अवतार झाला की नाही दर्शनात जायला दोन्ही समाधी श्राम सद्गुरुवदती योग्यासी रामकृष्ण अवतारासी होणी सांप्रत कलेसी प्रारंभ झाला ते राम आईसे गुरुश्री वाणी स्पष्ट झाला उत्तमनी जाऊने ती गुणी राम ज्ञानोदय शरणमोदनी प्राण सोडे झाले मुनी अग्नि संस्कार तयार करून होता झाले वाणग्रंथ राम भैया साहेब करती प्रश्न हे काय आश्चर्यगण सद्गुरुवदती हास्यवेदने उद्या किती मिळाली श्राम बहुता दिशांचा तापसी लावून बसला समाधीची वंचना करीत का श्राम राम दर्शन करोनी अभिमुक्त होणी ऐसी इच्छा जगणी प्राणावान प्रतिश्राम टोका आणि बोंगला योग्य देशाची राहिला आजी भाग्य उद्याला ऐका गया श्राम असो या दिले असे बहुत कार्य केले त्या सद्गुरुमावली भेटली आम्हाला प्रत्याश्राम नीलकंठ दामोदरशी कोर्दवटेवीचे रहिवासी त्यांची कर्मिती विवाहाची जो प्रकार प्रसाभाव तिला विजापूर प्रांतीची कोणी प्रश्नी कन्या घेऊन आले गोंदवली श्री बोली समोर उन्नत राम
कन्या गावलोनी बदपळी गणतीची कडी रोखे बोलाटी नायटे पडती सर्वांगी राम अमावास्ये मावती पौर्णिमे पुनाची गर्दी ऐसी बोधा दिवसांची गेली गर्दी प्रयोजात म्हणून घाती चरणावरी कृपा करा दिनावरी तुम्ही ज्ञानची केवढी ऐशी गती जगात असला समर्थ पद्धती अहो माय साकडे दिसले रामराय बळी कसे उपाय काहीतरी भावाचा कन्या निंदा गरीबाशी रोगमुक्त गोकाशी घेऊन पद्यनस्ती करा निश्चय स्थिरा तत्काळाची पुतळे हुकाराची उत्तरे साक्षी होत सुदय कन्यादेव कृपा सतीमध्ये समर्थाची गुण देवा सांगा मस्ती विवाह समर्थ कन्यादान करू त्या श्राम ते समय दर्शना करता निर्गंड देव भावता समर्थ पद्धती उतर भरता काय धंदा करून नीलकंठमध्ये भिक्षेशी नित्य फिरतो तुळशी समर्थ पद्धती सतीशी असे होत्या महाराष्ट्रा आज्ञाप्रमाण तिने म्हटले एकमेकी प्रत्येक बसले बालिकेचे दुपारे कुवावते सदृशाचा काही दिवसाप्रविता म्हणे विचारे कन्या सुश्रूप होती कशी द्यावी विचार आम्ही ग्रस्त धर्मांत जावई आम्हाला शोभतो भाग विसरा समस्त कन्या मोह करीसरा विकल्प होता म्हणत पुनरपी नाही ते उठले होत मग शीघ्र कन्यादान करता असो समर्थ कृपे पूर्ण उभयतांचे झाले कल्याण तैसेच आनंद रुपेण निष्ठाम भगवान रावणा बेकन होतो भाव संपन्न ते अशी संकल्पना करू वासनी निष्ठाम हृदयासी असता गुरुवर निघाले स्वपरिवार भगवान राव भक्त संगी निष्ठाम समर्थ पद्धती त्यांची तुम्ही राहावे प्राची आम्ही आल्या वर्षी स्वतंत्र रूपी त्याला विश्राम समर्थ काशी जाऊन येता भगवान निघाले यात्रे करता तर तुझ्या काशी स्त्री भावलेश्राम ते वदती त्याशी एकांत स्थला मासी जग राहाव्यासी जावे तुम्ही उत्तम एक ओसाड करे असे जे समुद्र पिढे दुरुस्ती झाले ते नामधार काशीतले काय होते पादंता समर्थेशा कोठेही कळी काळाचे भयनायक विषाक्ष कार्यक्रम काही काळ त्या स्थानी भाव राहत तिथे जपकोनी रात्री संबंधित प्रकटला राम शुभ्र वस्त्र परिधान मिठाईचा पोडा देऊन बोलसे सेवन जपून हाटे बाबा श्राम बावनराव नामचारक पाठी समर्थ साहेब नडक आरोग्य गोडे ठेवून घेतला श्राम काही वेळ गेल्यावर पुन्हा आले संबंध वेळी पृष्ठवस्त्रा परिधान मागे मोठा वापर असता भावनराव बदले दयासी शुभ्र वापरणे असती दयासी तेरे तिथला मदपाने खिचरा नाही देणार असला वैकांता दंड झाला उत्पत्त संमतीवर बसला भावनराव धावा केला सद्गुरु महाराज तव तेथे अभिनव घडले लक्ष प्रकाशे अंपर पडले गुरु महाराज पकडले संबंध गेला पुढेचा शिष्या वैदेवनी गुप्त झाले गुरुंनी पुन्हा तेथे संबंध नाही मुख नाही दाखवलेचा सत्ता झाली गुरुमूर्ती शिष्यकोणी उभे असती खारजासी असून काशी प्रती शिंगिलमेश्राम विषाचे मोचन केले फार गणती कोण करणार परी काहीसा प्रकार दादाचे नसला रघुनाथराव फडणीस संतनी गर्दी वासोपरी संबंध व्याधी झालेस तेरी कोविराम उगता आले कोणतरी शपथ सेवा भाऊ केली 12 संबंधा कधी बनी माननावर कडवीस उदारस झाले होते अधिगण त्यासी लावून सत्र दुःखद विश्राम आठपाडकर किडाची कंप देशपांडे नामे विख्यात त्यांचे भारे होत अग्रेसात त्यांची गती ऐसे प्रकार नित्य करते काही घटले तुम्हाप्रती गुरुसत्ता कळाव्याश्राम गोविंदराव केळकर भाऱ्या सदसंधीचे परी संबंध पिढी फार गिरी येऊन काकुलती चरणासी श्री गुरुदेव संबंधासी ब्रह्मचारी विचारी गायत्रीच्या राम सागर गायत्री म्हणे तरी पद्म ठेवीन ऐसे व्यथे जाऊन समर्थ पद्धतीच्या श्राम गायत्रीचा महिमा कैसा ज्ञान रूप तेजोसा परी साम्राज्य असो शाची उन्नतीने शिकू घालती ध्यान काढून अति अशी समर्थाने सत्य पंचाक्षरे कृती जाणती परी साधू त्या उत्तवती वासना शिजवती सत्य दुर्सत्ता आहे किती तैसी सुरुवाची अब्दी भावी काही दृष्टांती करतो
कृष्णराव करते मुनी कोणी प्राप्त संतदनी एकदा लाडारटी मुकन काळश्राम तोरा भाव घडला तो सर्व जळी झाला श्रीजी तपास झाला गंधा गेला स्वच्छेना हलुको दाखता येतं म्हणून घालते शब्द येऊन श्रीनांद सर्पा जाळवणी श्राम समर्थवतीचा सत्तरी दुटी पद मोकळी घरी जाईल आपला घरे घरी पद्मन गुणाचा विश्राम जाऊन पाहता मंडळी सर्पस्थिता घडी तरडे वदाश्रम बालकृष्ण वाट्य नाम जोशी पुत्राविने भाऊ गेली 4 गेले ऐतिहासिक पुत्र नाही झालास का 34 स्त्री पुर होऊन गेले संवत्सर प्रवेश आशांकुर दोबी नाही मावलास राम बाकी श्रीचे पुत्रका बाकी म्हणून श्री गुरुवदती वदन पाणी सकटमय सुरावसला आउटपोट जम करता पुत्र श्री आनंद समाज वारंवार तोफिसरा महाराज असता सोलापुरी गलाय करे श्री पृथ्वीच्या गुरुमता केला श्री गुरुवदते त्यासी द्रव्यमुनी श्री आद्या समासी प्रार्थना परिश्रम प्रिया साहेब विदर्गा होता येईल दर्शनाला सद्गुणी मूर्तीचा तुपीली मानता श्री सियासन वस्ते जुईले साहेबले हस्तदोन बेले यांची घेतली कल्याण तव तेथे अगदी गटे साहेब मात्र व्यक्त झाले महाराज दूत झाले योगे कधी विस्मयसा कितारी उशाला होतो पाहून येवी जायला मूर्ती नियमतो श्रेष्ठा बोधी प्रतिमा काढल्या तिच्या भिन्नाल्या बहुरुखी दुर्गला लीला करून नाकीचा मार्तंड बुवान अमेक उदग्रामिता श्री सेवक हरिदास हस्यमिनचा कप गंगेले सावळसला श्री गुरु साधी करून सूत सारा तयार गुण तोही गरीब दर्शन रुपये दुरुपैसरा शंकरा स्त्री मासुनिगर गुरुश्री भावतरे गदा कधी विचार तोंडी परी कवित्वाची शक्ती नाही म्हणून काकलती गुरुचरणाशी प्रार्थी काही केले गणजरा ऐसे मनी भावी श्री ओळखले शिष्य कोडकोणी तो प्रकार पाहिला राहतो ते अशी स्वप्नात एकाएकी स्फूर्ती होत 6 श्लोक रचवित असताळे जागृतीचा तव श्लोक स्वर्णी गासे लिहून ठेवले जैसे जैसे परी अष्ट करावी ऐसे वार्ता अधिक 2 केले प्रसंगी दाविदी गुरुची गुण देता तयांसी शेवटचे 2 श्लोकांची फाडून टाकले श्रीराम प्रासादी गंगेको कवित्वा वेद अत्यंत हाई जावे जावे को श्लोकार्थ श्रीराम बोरगरी हे दोघे गावी पडला पडी गर्भिणी आलेली मुक्त व्हावी बहुतेक उपायश्राम शुद्रस्ती सगळी पडता हरे बाटला असल्याने मामाला अंकाराळू संस्था श्रद्धा सुक्का कधी श्री विश्राम आनंदे बोरगरी येऊनी प्रेमेने मिला कोदंडमानी गणपती सी बिनोनी न स्फुरणार करते श्रीराम पांडव त्यांच्या मुद्रिकांचा त्वरित पाठवल्या गोंधळस आनंदेशी चरणाचं वारंवार श्रीराम कोणानुसे पुत्र होती कोणाच्या आधी होती आनंद साधी पावती जावे की दुसराम चांगली से भाविष्य श्री गुरुकरांगी होती औचित्याच्या पुष्पार्थी राजलोक झाला श्राम तरुणी ती अधिकारी माय शोकरी बरे विश्वास म्हणून संकट गाते श्राम ते वारंजा गुरु पदका काढून 24 का इकडे श्रीजन कळे तिकडे कारण अनेक उपाय करून पाहता कोण येणार समर्थपती शिष्यांशी न करावे उपायाशी काही काला बसे सुजला इकडे सकार जाऊन जरा दोषी धरला तेव्हा काढून कृपा धरला समाधान करत राम उतरून गेले भक्ताची इच्छा केली काय की आली गेली कथा भेटा सद्गुरू काही संकटे पाल ती भक्त मंडळी बाबा ठेवल्या होत्या जगण्याशी झाले तो चांगले गुण वर्तमान आले हरले श्री वेगळं सगळी आश्चर्य पावणं गुरुराम असो ऐशी गुरुमावली बहुतांचे उपयोग आली स्वयं गीताची रचून असलेला इथे श्री सत्श्रीरामते दशमाध्यांतर पंचमस्मासा श्री वस्तू श्रीराम समर्थ ब्रह्मचैतन्य महाराजांना नमो रावणमध्ये देवनमुखी करी देव गणपती राम नमो सीता शोक विनाशना अखिल साधू मनरंजना राम
राम नाम सागर इतर साधने करी बोलतात गुरु सत्तरज्ञाचा मिळवा इनाम प्रपोला प्रत्यक्ष करून दाबी तू माझा काळापवरती राम ऐसा गरज उद्देशून आम्ही राबते रास प्रसिद्ध असे काय माने नाटका मर्दी विक्र विधाधिकारी दासी पूजक गायत्री इतर वर्ण नामाधिकारी प्रांसी वकील राम गायत्री म्हणते वेदातर प्राचीधारक साधन श्रुती स्मृती विरांचा विचार जग गायत्री राम ऐसे असता आचार मुलगी सोपी राम नामोन विचार प्रमाण राम ऐसे अनेक कपडे वेदसत्ता धनुडे म्हणून रावीची मागे सद्गुरूजी राम महाराज वती त्यांची रमा सर्व एके दिवशी नाम म्हणजे तारक विश्वासी राम ऐसे वदता गुरुवर सगळा मनाला विचार दिवस हेमून दरबार पडतात राम सद्गुरुवती यांची तुम्ही ज्ञानरूप राशी मी तो अज्ञ मानदेशी सर्वी करतो तुम्हासी राम हे प्रांसी गायत्री प्रमाण कि मोना केवळ प्राण याची मानवा श्रीराम अखिल देवता ज्याची अधीन त्यासी हिन मीन कोण जे वेदांचे गुरस्थान सद्गुरु विश्राम अगनाशक ज्ञानाचा मंत्र राजया परता पत्री साधका हे पतंता असता परेशरा वेदोक्त मंत्र प्रतापवंत शुद्ध भौमिक त्या लागे सत्य वैराग्य बलिश्राम या विष्णू महाज्ञानोलतो द्रवांपासून नदी तडाग निर्जरवणी गुणविश्राम समस्त राजे शरणागत देवी सरदारा कवत करी वैराग्य करतो एक मोठ्या शिष्य आहार विहार सर्वोक्त कार्याकरण देह रखितो मंत्र सिद्धीचे अंतदास्त्राम ज्यांचे जे वैश्व सगोत्र त्यांची परमपावन मंत्र प्रीतीचे शांती सिद्ध मात्र कोणाशी बसेल राम तेचे अंतविमुख ज्ञान जे अशी गेले मुकुन कोरडार अभिमान समाधान नाही राम भूमिका शुद्ध प्रेरक शुद्ध आहार विहार असता शुद्ध तरीच होय मंत्र साध्य व हवे धर्मगतिष्ठा पर्यंत शुद्धे वाती धारा आता येणार शिटकुवारा सूक्ष्म स्थिती अवधारा शेषी झाली राम कृपा शाप सत्ता दोन्ही धर्म शर्मा आणि कोणी त्या हार व्याजनी दबायचे शातून राम तरी होई सबळ ब्राह्मणाचे जरा कळ तेरे मंत्र स्थितीचे बळ विग्रह होत झालीस राम विप्रसारे विषयात वैभवच्या ऑर्डरी बोलतो वेद पठतो काही चित्राडीस राम सत्वगुण तया केला प्रशोनी गमला त्याही वेदात मला सगळेच राम त्या सुखाल रूप झाले त्याने शुद्ध ज्ञानाशी मुकेले अशा अश्वते शाश्वत निर्णय विश्राम आहार विहार संपत्ती वर्ण आश्रमाते गुरुजी देशी प्रेतकाळ गती गती तमसीदा शक्य तितके करावे प्रीच्या विरळ संभावे चित्तस्थिती जगावे रामा पुढील भविष्य जाणून सुलभ नाम गदले आणि वेद पुराणे संतवती सांगू त्यासाठी राम तुताय विधान करने इतना की हम देने व्यापारी देवता टेके विचारने गुप्तराम ऐसे मोदी पुराणे बदले श्री व्यासमाने या तो श्री शर्माने नाम का कनुराम 3.5 कोटी जप होता चित्ता की जाय मध्ये 13 कोटीने सांगता जम चित्रा विप्रवदती सुरुंची वेदाज्ञाचा वाम माझी आधुनिक संत वाक्य श्री गुरु प्रमाणच राम सद्गुरु वदते सवय परिषदाला नाही आता वेदांतर्गत वाही दर्शन करून राम तात्काळ उपनिषदासी आणि प्रेता समयासी तोडून या नक्षत्रासी समोर गुरुश्राम कीर्तजने विवरण केला नाम महिमा जोवरला 3.5 कोटी जपाला करता हवो चित्त श्रीराम कलियुगी नामने श्रेष्ठ इतर साधन बहु कष्ट ऐसा दासी गुरुश्रो जावनिष्ठाम साधू वेद बाह्यवती तुम्हा शक्का होती प्रेम वेदमय साधू स्मृती इतरा गुरुकडे नासराम वेदाजी गोचर होते साधू सोय सार यास्तव शंका अनुभव सिद्धवचनी द्रावष्टा वेद तरी शक्ती नामे नवे निर्गती जेथे वेदाची उत्पत्ती त्या आदिवलंब श्रीराम स्वधर्म कर्म नित्य करता चित्ताची जाय बदलता परिधी सांगण करता महाजोल परिश्राम नाम घेता दोषार्थी अवाक्षरविता मुक्ती दया करण त्यामृती बाला म्हणे मरा मरा श्रीराम नाम सदानंदी शांती पावले शिवादी कलियुगी तराया भवती विशेष श्रीराम राम नामानी वेद उभयसाधने अभ्यंग प्रिय हार व्याधी बिंद श्रीराम प्रस्तुत ते बंधून तुटे यास्तव स्वरूप नाम प्रतिष्ठिले वेदांतर्भात संचले नये कोण श्रीराम आणि कबरीचा अभिप्राय गुरु नामधारकी विधी अनादर करिता त्याचे विचार केव्हा म्हणून श्रीराम वेद पुरुष नारायण विदक्ता भगवान वेद नाव वेदमी श्रीराम वेद आणि नाम भिन्न मान्य हास्य ब्रह्म आदि पुरुषांतो आणि मग सर्व एक श्रीराम असो ऐसे समाधान सकलांचे केले समाधान मग पूर्ण नाम सकल समतांची ऐसी रीती
जरी नामोपदेशे तरी ते वैदिक कर्मे कोणती अत्याचार कृष्णा नित्य शनिवार गुरुवार अभिषेक सर्व देवांवर रुद्र होमान प्रकार जास्ती श्रीराम 2 पुरुषचरण गायत्रीची गर्भिती हनन रुद्र स्वाहा श्रीराम 12 चतुर्वेदी सेवा करी चाले श्री गुंजी करी शोधे तुम्ही अवतारास राम वाराणसी पंढरीस गर्भिती वेद घोषांच दक्षिणा देऊन बोस वेदत्व पुरापुरी राम गोंदवल्यासी वैदिक किती शत्रू आदर ठेविती क्षेत्र देव गुरुपती सदा राम यजुर्वेदी गुरुबरो परिचौविधी अत्याग्रह एकदा एक प्रकरण करता श्रीराम मंदिरी मात्र पुष्कळ होई शाकी गर्दी पायी आदो देत्या म्हणता बे वृक्षार विश्राम उभयतांता चाला करता शाकी विमान मोठा स्वशाकी सदरू मोठा माने श्रीराम ऋग्वेदी वदती ऐसे नव्हे ऋग्वेद श्रेष्ठ स्वभाव आहे ते आसियादी म्हणाले सर्व विश्राम वाढत गेले गुरुपशी ते आसी ऋग्वेद सर्वांशी तुझे देवना असला ऐसे वदता गुरुवर शाकी झाले चुरो आपला अभिमान करतील ऐसी आशा त्यांची राम असो ऐसे गुरु राहो वैदिक कर्मे करती सर्व परिणाम साधने दुर्लभ साधन श्राम योगी आदेची गती प्राणापाना गुणिता निषेधी होय वासना एकादशी म्हणून श्राम गुरु सर्वज्ञ सकल गुणे गोलित काळी विधवचने नेमकी गजून समानाने करती लगिद्या श्राम कधी वेद नाही पडले परी वेदवीय साध्य झाले ते आणसी यज्ञ बोलले अनुभवित काळी श्राम नामे जोडले हे समाधी एक गुरुबोध युवा वृद्धे शास्त्र निरुपाह्य उपासना रचना नदुवेदा परांतर अगत्या कराचरार तरी नामे रंगे जाणतर त्याचे बंधन ऐसे श्रीराम नामे होय ज्ञानोदय नामे होय साधन सार नामे होय स्वैच देव निरुगा श्रीराम गेले बळी नाम साध सकला बुद्धी गुरुवर तारिले आणि तारिती असंख्य श्रीराम निधी श्री सद्गुरुला पाणी संतोला पूर्वी रामदासी अंतरा कृपाकर श्रीराम श्रीराम देश भारत षष्ठ समासा श्री सद्गुरुचरणारस्तु श्रीराम समर्थ अनंत कोटि ब्रह्मांड नायक राधाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत पोथी वाचन परमपूज्य श्री दत्ता काका। ही व्हिडिओ सिरीज आपल्यापर्यंत आणण्यास अत्यंत आनंद होत आहे। परमपूज्य दत्ता काका सुरुवातीपासून श्री सद्गुरु लीलामृत पोथीचे वाचन करायचे। ही पोथी एका उच्च कोटीच्या साधकाने लिहिलेली आहे आणि अध्यात्म शिकण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच साधनेला पोथीची जोड असावी असे परमपूज्य काकांचे सांगणे असे। परमपूज्य काका अध्यात्म समजावण्यासाठी पोथीच्या ओवींचे उदाहरण द्यायचे। उदाहरणार्थ त्रास न होय इतरांसी इतरांपासून जयासी सुखासने गप्पा मारिता बहुत दाविती विदेहता प्रसंगी टिकेल ऐसा विरळा बुडतिया नरासी दोरी देती धरावयासी न धरी अविवेकी आळशी तरी दोष कुणाचा प्रपंची सुख इच्छिणे म्हणजे इंगळावरी झोप घेणे नरदेही दक्षता गहन तया माझी सन्मार्ग गहन सन्मार्गी अध्यात्म गहन त्याही वरी गुरुकृपा लक्ष्मीचा दुअंगी टोला नीतीने पाहिजे सोशिला येता मध्ये धुंद केला जाता तृष्णा मोहपाडी शेवटी एक विनवणी लय लागो नामस्मरणी श्री जगदीश नमोनी घेऊ गुरुचरणी विसावा। परमपूज्य काका पोथीचे नुसते पारायण करायला सांगत नसत तर ते उदाहरण देऊन सांगत की अहमदाबादचे एक उच्च कोटीचे साधक पोथी वाचताना पेन्सिल आणि रबर घेऊन बसत। पोथीतील ही ओवी समजली म्हणून टिकमार्क लावत, ही समजायची बाकी म्हणून अंडरलाईन करत आणि ओवीतील हे वाक्य अजिबात समजले नाही म्हणून क्वेश्चन मार्क लावत। पुढच्या पारायणात पुष्कळ वेळा ते क्वेश्चन मार्कला रबरने खोडून टिकमार्क लावून आधी जे समजलेले वाटत होते त्याच्यावर क्वेश्चन मार्क लावत।
यातून श्री दत्ता काकांना बहुतेक असे सुचवायचे होते की प्रत्येक पारायणागणिक साधकाने बदलायला हवे. त्याप्रमाणे पोथीचा अर्थ सुद्धा वेगळा समजून येईल. अशा पद्धतीने जीवन आणि अध्यात्म समजून घेऊन अभ्यासू दृष्टीने पोथीचे पारायण करावे असे श्री दत्ता काकांना अभिप्रेत होते. अजून अशा कितीतरी ओव्या सगळ्यांना अध्यात्म समजावण्यासाठी श्री दत्ता काका वापरत असत. पूज्य काकांना पोथी एवढी प्रिय होती की ते स्वतः नेहमी 7 दिवसांमध्ये पोथीचे पारायण करत. रोज पोथी वाचित ते वेगळे, एका दिवसात सुद्धा ते पोथी वाचित. असेच 1993 मध्ये इंदोरला श्री जयंत नाईक यांच्याकडे झालेल्या द्विदिवसीय उत्सवात परमपूज्य काकांनी एका दिवसात हे 13 अध्याय मोठ्या आवाजात वाचले होते. आपल्या सर्वांच्या आनंदासाठी हे रेकॉर्डिंग श्री नितीन धारवाडकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. त्यांचे अभिनंदन व इतर टीम ज्यांनी हे रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत आणण्यास मदत केली त्या सर्वांचे आभार.